काल मंगळवार दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी भारतीय निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व चिन्ह घोषित केल्याने शरद पवार गट कमालीचा आक्रमक झाला असून त्यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच भाजप सरकारचा सर्वत्र निषेध केला जात आहे। त्याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शिरूर येथेही शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सरकार विरोधात व त्यांच्या नेत्यांविरोधात घोषणाबाजी करत काळ्या फिती बांधत निषेध व्यक्त केला। यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक तालुका अध्यक्ष तुषार दसगुडे, अध्यक्ष मुझफ्फर कुरेशी, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहर प्रमुख संजय देशमुख व किरण देशमुख, ॲडव्होकेट रवींद्र खांडरे, ॲडव्होकेट प्रदीप बारवकर, हाफिज बागवान, अमित शिर्के, निलेश पवार, संगीता शेवाळे, राणी कर्डिले, स्मिता कवाद, गीता राणी आडाव, अमित शिर्के, श्यामकांत वरपे, अमोल चव्हाण, राहिल शेख, कलीम सय्यद, अरशद शेख, शाहनवाज शेख, परवेज शेख, बंटी जोगदंड, सचिन अभंग, अनिकेत दसगुडे, सागर बोरगे, अक्षय सोनवणे, शाहरुख अत्तार आदी पदाधिकारी उपस्थित होते। याच निषेध बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहुयात। महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार, शरद पवार, पवार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे अशोक बापू आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे अमोल कोल्हे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे अमोल दादा कोल्हे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आले शंभर गेले शंभर, शरद पवार एक नंबर। गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये जे राजकीय नाट्य चालू आहे ते संपूर्ण जनतेने आजपर्यंत पाहिलेलं आहे आणि आतापर्यंत शिवसेनेबाबत जो निर्णय झाला तो अतिशय चुकीच्या पद्धतीने झाला आणि काल जो पवार साहेबांच्या राष्ट्रवादीबद्दल जो निर्णय झाला तो साहजिकच हा जनतेला अपेक्षितच होता, कारण निवडणूक आयोग हा पूर्णपणे भाजप सरकारच्या अखत्यारीमध्ये गेलेला आहे आणि कालचा निर्णय आल्यामुळे जास्त काही विशेष वाटण्याचं काही कारण नाही। परंतु वाईट या गोष्टीचं वाटतं, संपूर्ण भारत देशच नव्हे तर जगाला माहिती आहे की राष्ट्रवादी पक्ष हा पवार साहेबांनी उभा केलेला पक्ष आहे आणि या पक्षाचे आज आपण जे निवडणूक आयोगाने निर्णय दिलेला आहे तो निर्णय अजितदादा गटाचा पक्ष म्हणून हा दिलेला आहे। परंतु जनता इतकी काही भोळी नाही। राष्ट्रवादी पक्ष हा पवार साहेबांचा होता, हा अगदी लहान मुलापासून तर एक 80 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसांपर्यंत माहिती आहे। निश्चितच निवडणूक आयोगाने हा दबावाखाली निर्णय दिलेला आहे, तरी आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस शिरूर तालुक्याच्या वतीनं या निर्णयाचा जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये या जुमला सरकारला जनताच योग्य तो धडा शिकवेल अशी या ठिकाणी खात्री व्यक्त करतो आणि संपूर्ण शिरूर शहर, शिरूर तालुका, संपूर्ण महाराष्ट्रातील राष्ट्रवादी पक्ष हा पवार साहेबांच्या मागे निश्चित उभा आहे आणि पवार साहेबांच्या बरोबर महाविकास आघाडीतील शिवसेना असेल, काँग्रेस असेल, आंबेडकर साहेब असतील, हे सर्व नेते आज या ठिकाणी पवार साहेबांच्या मागे आहेत। निश्चितच येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये पवार साहेब असतील, उद्धव साहेब ठाकरे असतील, या नावाची सुनामी आल्याशिवाय राहणार नाही आणि जे जे गद्दार राष्ट्रवादी पक्षाला सोडून गेले आणि ज्या गद्दारांनी आज हा पक्ष चोरण्याचा प्रयत्न केला त्यांना निश्चित या ठिकाणी जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। काल इलेक्शन कमिशन, ज्याला उद्धव साहेबांनी धोंडे असं नाव ठेवलेलं आहे, त्या धोंड्याने असा निर्णय दिला आहे की चिन्ह आणि पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेसचं जे आहे ते अजित पवार गटाला दिलेलं आहे। आपल्या सर्वांना ज्ञात आहे की 1999 साली पवार साहेबांनी काँग्रेसमधून वेगळं पडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली। खरं पाहायला गेलं तर महाराष्ट्राच्या जनतेला एका स्वच्छ आणि निष्कलंक अशा पद्धतीनं आत्तापर्यंतचा कारभार पवार साहेबांनी केलेला आहे आणि अशा प्रकारचा हा जो भारतीय जनता पक्षानं निर्णय घेतलेला आहे, ईडीवरती संपूर्ण दबाव जो टाकतोय तो भारतीय जनता पक्ष टाकतोय आणि इलेक्शन कमिशनवरती सुद्धा दबाव टाकून अशा प्रकारचा निर्णय घेण्यास भाग पाडलेला आहे। अशा या निर्णयाचा आम्ही महाविकास आघाडी म्हणून त्या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि ही जी हुकुमशाहीच्या पद्धतीनं देशाची वाटचाल सुरू आहे ती निश्चितपणानं आक्षेपार्ह अशी आहे। आपण सर्वांनी त्या ठिकाणी प्रचंड एका भावनेनं आणि एक कर्तव्य म्हणून आपल्याला या ठिकाणी लढावं लागणार आहे। इथून पुढचा काळ जर आपल्याला या देशातली हिटलरशाही आणि हुकुमशाही जर थांबवायची असेल तर फक्त आणि फक्त महाविकास आघाडीच्या सोबतच आपल्याला या ठिकाणी राहून काम करावं लागेल आणि इथून पुढच्या काळामध्ये महाविकास आघाडीचे जे आपले आमदार आणि खासदार असतील त्यांच्या पाठीमागे आपण सर्वांनी आपली जेवढी यथाशक्ती आहे त्या पद्धतीने उभं करून आपल्याला इथून पुढे काम करावं लागेल। या घटनेचा आम्ही शिरूर शहर, शिरूर तालुका शिवसेना पक्षाच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त करतो
आणि इथून पुढे आमची महाविकास आघाडी अशाच पद्धतीनं भक्कमपणे उभी राहील आणि या निर्णयाला आणि इथून पुढच्या यांच्या हुकुमशाहीला अशाच प्रकारे चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. काल अपेक्षित असा निवडणूक आयोगाने दिलेला निकाल, जो पक्ष पवार साहेबांनी उभा केला, वाढवला, मोठा केला, शून्यातनं अनेक नेते त्यांनी घडवले, अशा पक्षाचं चिन्ह आणि नाव हे काल अजितदादा गटाला देण्यात आलं. 2014 पासून हे जुमलाबाज सरकार जनतेच्या भावनांशी जो खेळ खेळतंय, त्या खेळाला कुठलाही अंत नाही. आदरणीय पवार साहेबांचं राज्यात आणि केंद्रात काँग्रेसचं सरकार असताना, राज्यात राष्ट्रवादीचं सरकार असताना ईडी, सीबीआय किंवा इन्कम टॅक्स या कुठल्याही यंत्रणांचा गैरवापर कधीही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने केला नाही. परंतु यांचं सरकार आल्यापासून आमच्या विरोधात बोलले तर लगेच ईडी पाठीमागे लावायची, लगेच त्यांची चौकशी लावायची. अशा प्रकारे अनेक खासदार, आमदार, मंत्री आपल्या पक्षात ओढून घ्यायचे. निवडणूक आयोग असेल, कुठल्याही शासकीय यंत्रणा असतील, या शासकीय सगळ्या यंत्रणा या भाजपच्या दावणीला बांधलेल्या आहेत. आणि पवार साहेबांचं पक्ष आणि चिन्ह गेलं म्हणजे पवार साहेबांचं अस्तित्व अजूनही शिल्लक आहे. आणि तुम्ही कितीही हल्ले केले तरी पवार साहेबांचा हा मजबूत किल्ला, त्यांची ही ताकद, ही जनता आहे, हे मतदार आहेत. आणि या जनतेला माहिती आहे की पक्ष कुणाचा आहे, चिन्ह कुणाचं आहे. जिथे पवार साहेब उभे असतील तोच आमचा पक्ष आणि पवार साहेब दिसतील तेच आमचं चिन्ह. त्याच्यामुळे पक्षही गेला, चिन्हही गेला तरी आम्ही घाबरत नाही, आम्हाला घाबरण्याची गरज नाही. फक्त मला निवडणूक आयोगाला आणि भाजपला हे सांगायचंय की तुम्ही अशा प्रकारे कितीही कुरघोड्या केल्या, तुम्ही असे कितीही जुमले केले तरी जनता तुमच्या या जुमल्यांना, तुमच्या या कुरघोडींना येत्या निवडणुकीत लोकसभेच्या आणि विधानसभेच्या उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आणि येणारा काळ हा निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस आणि माननीय उद्धव साहेब ठाकरे यांचाच असेल, हे आपल्या सगळ्यांना पाहायला मिळेल. मी या सरकारचा, निवडणूक आयोगाचा, राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय पवार साहेबांच्या वतीनं, आदरणीय अशोक बापूंच्या वतीनं, आदरणीय सुजाता भाभीच्या वतीनं जाहीर असा निषेध आणि धिक्कार व्यक्त करतो.